MPSC गट ब पूर्वपरीक्षा 2025ची पहिली आन्सर की आली आहे आणि माझा स्कोअर किती येतो आहे तर ते बघूया. तर पेपर झाल्या ॲक्च्युली मला असं वाटलं होतं की म्हणजे थोडंसं मला अवघड वाटलं. पेपर सोडतानाच मला अवघड वाटत होता. सो तरी पण एक काही म्हणजे GS वगैरे माझं जरा स्ट्राँग आहे. सो तिथपर्यंत तरी वाटत होतं अवघड आहे आणि लेंदी आहे. पण तरी बऱ्यापैकी स्कोअर येईल असं मला वाटत होतं. आणि पेपर झाल्या थोडेसे काही प्रश्न खूपच करंट वगैरे अवघड होतं. सो पण मी चान्स घेतले होते. 100 प्रश्न सोडवले होते. सो असं वाटत होते आता किती तुक्के बरोबर येतात त्याच्यावर डिपेंड आहे माझा स्कोअर. आणि तरी पण मला असं वाटत होतं की 60च्या अराउंड त्यानंतर असं वाटायला होतं की येऊ शकतो. परंतु जसं मी चेक करायला लागलो सो बरेच तुके म्हणजे चेक केले. कोणते तुके मारले होते मी. सो ते काही म्हणजे बसले नाही. 50-50 ते पण चान्स घेतले. जवळपास बऱ्यापैकी चुकले आहेत ते चान्सेस. सो त्यामुळे थोडे स्कोअर जो माझा कमी येत गेला आणि आता आयोगाच्या आन्सर कीने तो किती येतोय, तर आपण विषयानुसार आता बघूया. सो हिस्ट्री मला मध्यम वाटला होता. 1-2 प्रश्न फक्त अवघड याच्यामध्ये वाटले होते. तर त्याच्यामध्ये मला अपेक्षित होते, की मला असं वाटत होतं की 9 प्रश्न येतील. परंतु आयोगाचा आन्सर घेईन 8 क्वेशन्स मला करेक्ट येत आहेत. सो एक क्वेशन इथे चुकला माझा तो आणि एक प्रश्न थोडंसं मला असं वाटतं की तो सेकंड आन्सर घेणे कॅन्सल होऊ शकतो. सो असे 8 प्रश्न आहेत सध्या तरी तेवढे माझे करेक्ट येत आहेत. त्यानंतर भूगोल मला अवघड वाटला. त्याच्यामध्ये एक प्रश्न माझा थोडक्यात गेला तो चुकायला नाही पाहिजे होता. सो थोडंसं तो जर प्रश्न सोडला तर बाकी मला 5 क्वेशन्स करेक्ट आले आहेत यावेळी. सो आणि 1 येऊ शकला असता. सो 6 आले असते तर 5 येत आहेत. सो मला वाटतं भूगोलला थोडंसं कमी येत आहे. सो 6 प्रश्न आणि 1 अजून 1 7 प्रश्न येण्यासारखे होते. बाकी 2 ते 3 प्रश्न तर अवघड होते. आणि जिथे चान्स घेतला ते सगळे प्रश्न माझे चुकलेले आहेत. हे जर गट ब 2024ला मला 9 प्रश्न भूगोलचे करेक्ट होते. कारण की तेवढं ते सोपं होतं. सो गट बच्या तुलनेत हे थोडंसं मला वाटतंय की हे भूगोल अवघड आहे आणि जवळपास तरी पण यातले 1-2 प्रश्न अवघड आलेच आहेत माझे. सो तरी पण फक्त 5 येत आहे. सो मला असं वाटतं 5-6 प्रश्न आले असणार आहेत मॅक्सिमम जणांचे. कारण की अवघडच होतं एक भूगोल आणि लास्ट टाईम सोपा होता. सो जर मार्क्स कमी झाले असतील मागच्या इयर्सचं तर मला वाटतं भूगोलचा रोल खूप मोठा आहे त्याच्यामध्ये. इकॉनॉमिक्समध्ये मला 11 प्रश्न करेक्ट आले. याच्यामध्ये 3 प्रश्न मला वाटतं अवघड होते. सो तिथं जर आता तो एक अंतर्दृष्टीवाला तो प्रश्न मला वाटतं अवघड होता आणि बाकी स्टार्टअपवाला एक प्रश्न आणि अजून एक प्रश्न इथिओपिया वगैरे तो एक प्रश्न. सो हे 2-3 प्रश्न अवघड होते. बाकी 12 प्रश्न मला वाटतं येण्यासारखे होते. एक प्रश्न त्या ठिकाणी ऑल ऑफ द अबव्ह करायचा होता. सो बाकी सगळ्या ठिकाणी ऑल ऑफ द अबव्ह केलं मी. तिथेच केलं नाही. थोडंसं तिथे मी एक एलिमिनेट केलं होतं. सो तिथं माझी मिस्टेक झाली. सो त्यामुळे 11 प्रश्न इकॉनॉमिक्सला येत आहेत. सो 12 येऊ शकले असते. सो इथे 1 कमी येतो. सो इकॉनॉमिक थोडंसं रिलेटिव्हली मला वाटतं थोडंसं पूर्ण पेपरमध्ये इकॉनॉमिक्स थोडंसं रिलेटिव्हली मार्क्स आलेत असं मला वाटतं इकॉनॉमिक्सला. करंट अफेअर्स टफेस्ट होता. याच्यामध्ये खूप ऑड असे टॉपिक्स होते आणि खूपच म्हणजे एकदमच रँडम असे प्रश्न विचारलेत जे की आपण करू शकत नाही. ते अपेक्षित पण नसतं आणि ते शक्यच होणार नाही. किती पण केलं तरी त्याला काही म्हणजे त्याला सीमाच नाही आहे असं करण्याला. सो त्यानंतर इथले सगळे ऑल ऑफ द अबव्ह वगैरे प्रश्न वगैरे असं कुठलंच नाही आहे. सो आणि ते म्हणजे ते एक्झॅक्ट मला आले तरच तिथे येऊ शकत होतं. त्यानंतर बाकी पण जास्त काही 2-3 प्रश्न जर सोडले तर बाकी जास्त काही नव्हतं ह्याच्यात. सो मला इथे सगळ्यात कमी मार्क्स येत आहेत. सो 6 क्वेशन्स इथे माझे फक्त करेक्ट आहेत. सो आणि एक्झॅक्ट मला ॲक्च्युली इथे जास्त काही भेटलंच नाही आहे. जेवढे मला येत होते तर त्याच्या जवळपास राहत आहे. सो जास्त काही इथे माझा म्हणजे बेनिफिट झाला नाही जे मी गेस केले होते त्याच्यामध्ये. पॉलिटी ॲक्च्युली हा माझा स्ट्रॉंग विषय आहे आणि नेहमीच मला याला चांगले मार्क्स पडतात. पेपर म्हणजे सोपा असो अवघड असो त्याचा मला फरक नाही पडत. तर कारण की पहिल्यापासूनच खूप जास्त याच्यावर मी वेटेज दिलेलं आहे अभ्यास करताना हिस्ट्री आणि पॉलिटी याच्यावर. सो
मला वाटतं पॉलिटी थोडंसं अवघड होता. काही प्रश्न थोडेसे डीप होते, परंतु तरी पण 13 प्रश्न मला इथं येत आहेत. करेक्ट. 2 प्रश्न, एक थोडासा मला वाटतं तिथे येऊ शकला असता तो पार्ट A, B, C, D वाला तो राज्यांचा वगैरे ते विभाग केले ते. सो ते तो एक प्रश्न आणि बाकी एक प्रश्न तो प्राईम मिनिस्टरच्या मतांबद्दलचा होता तो. तो ठीक आहे. तो थोडासा मला तो नसता आला कारण की खूप दिवस झालं ते मी रिव्हिजन केली नव्हती. सो त्यामुळं 13 प्रश्न मला वाटतं चांगले आले. आणि बाकी एक प्रश्न अजून येण्यासारखा होता. पण ओव्हरऑल टफ होता. हे पॉलिटी अनेकांना टफ गेला असणार आहे. सो त्या तुलनेत मला असं वाटतं की पॉलिटीला चांगले मार्क्स. त्यानंतर सायन्सला 7 क्वेश्चन माझे करेक्ट आहेत. आणि याच्यामध्ये फक्त मला वाटतं सायन्सचा मी अभ्यास केला होता. सायन्सला मला अपेक्षित होते चांगले मार्क्स. लास्ट इयर सारखंच सायन्स होतं, थोडंसं एखादा प्रश्न वर खाली. पण मला वाटतं जे काही प्रश्न 7 प्रश्न मला येत होते, पण बाकी प्रश्न जे मला 50-50 होते ना, ते सगळे गेसेस माझे अगेन्स्ट गेले माझ्या. त्यामुळे इथे मला एक्स्ट्रा काही मार्क्स भेटला नाही आहे. आणि 50-50 जिथे चान्स होता तिथं मला घेणं अपेक्षित होतं, परंतु तिथे माझ्या बाजूने ती गोष्ट गेली नाही. त्यामुळे इथे पण माझं बॅड लक झालं आणि फक्त 7च क्वेश्चन आले. इथं एक प्रश्न माझा इथे मिस्टेक झाला, तो कार्बनवाला. सो तो येऊ शकला असता. सो इथे मला वाटतं 1 ते 2 प्रश्न अजून येऊ शकत होते. ॲटलीस्ट 8 प्रश्न आले असते तर थोडंसं मला वाटतं म्हणजे माझ्या ॲटलीस्ट थोडंसं स्कोर चांगला येऊ शकला असता. सो 7 प्रश्न आले फक्त. गणिताची मी प्रॅक्टिस केली होती चांगली. सो गणितात यावेळेस मला अपेक्षा होती की चांगले मार्क्स यावे. लास्ट टाईम गट बला मला 10 प्रश्न आले होते फक्त, सोपं असूनही प्रॅक्टिस नव्हती. आणि गट कला 12 प्रश्न आले. सो गट क प्रीला आणि इथे मला अपेक्षा होती की चांगले 15+ तरी मला अपेक्षा होती. त्या पद्धतीनं मी गेले महिनाभर प्रॅक्टिस केली होती आणि इतका अवघड पण नव्हता. आणि जेव्हा आता बघतो मी तर 16 प्रश्न मला येण्यासारखे होते, परंतु रिझनिंगचे काही सोपे प्रश्न माझे चुकले. सुरुवातीला ते एक प्रश्न माझा बॅड लक झालं की ते रेशोवाला आला आणि तिथे थोडंसं मी पॅनिक झालो की तो गणित आला नाही. म्हणजे थोडंसं 1-2 मिनिट त्यात गेला. ते गणिताचं उत्तर तर आलंच नाही. त्यानंतर पुढचे पण 2-3 प्रश्न खूप अवघड होते. सो थोडंसं तिथे माझा टाईम गेला. म्हणजे सोडू, कारण की प्रॅक्टिस तर केली होती. सो सोडू की म्हणजे काय करू, म्हणजे असं वाटलं होतं. सो तिथे 4-5 मिनिटं म्हणजे असे गेले आणि काही उत्तर येत नव्हते तिथे. आणि त्यानंतर मग मी रिझनिंगकडे गेलो आणि तोपर्यंत मग आता गणिताचं पण करायचं होतं, वापस यायचं होतं राहिलेले 5-6 गणितं आणि रिझनिंग पण सोडायचं होतं. सो त्या नादात रिझनिंगमध्ये पण ते मला थोडंसं लिंक लागणार ते आणि त्यामुळे तिथे थोडेसे माझे चुका झाल्या आणि 2-3 सोपे प्रश्न रिझनिंगचे पण चुकले आणि त्यानंतर गणिताचे पण काही मी घाईघाईमध्ये सोडवले. सो असे 3-4 प्रश्न अजून एक्स्ट्रा माझे आले असते, ते आले नाहीत. सो ओव्हरऑल 12 प्रश्न आले फक्त आणि त्याच्यामुळं ओव्हरऑल प्रश्न जर बघितले तर गणिताला मला वाटतं सगळ्यात जास्त स्कोर जर माझा कमी कशामुळे आला असेल तर गणितात जिथं मला अपेक्षा होती तिथं मार्क्स आले नाही. सो गणितात 12 प्रश्न, सायन्सला 7 प्रश्न, 6 प्रश्न करंटला. सो 25च प्रश्न ह्या 3 विषयात आले, जे की खूप महत्त्वाचे विषय असतात. सो इथे थोडंसं मार्क्स इथं येणं अपेक्षित होतं. आणि तिकडे जे माझे स्ट्रॉंग विषय आहेत 4 विषय, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी, तर तिथे मला 37 प्रश्न करेक्ट आलेले आहेत. सो आणि तिथे पण 2-3 प्रश्न येऊ शकत होते. सो 40 पर्यंत तिथं जाऊ शकत होतं. सो तिथं थोडंसं तो फटका बसला. पण 1-2 मिस्टेक मला वाटतं की अपेक्षित आहे. पण जर त्याच्यापेक्षा जास्त मिस्टेक झाल्या तर थोडंसं तुमचं स्कोर खूपच खाली येतो असं मला वाटतं. सो 1-2 मिस्टेक जास्तीत जास्त व्हायला हव्या. जर जास्त मिस्टेक होत असतील तर मग स्कोर तुमचा अपेक्षित येणार नाही. सो मला असं वाटतं की ॲटलीस्ट 60 पर्यंत स्कोर जाऊ शकला असता, परंतु आता 62 100 सोडवले, 62 करेक्ट येतात पहिल्या आन्सर कीने. सो 52.50 एवढा माझा स्कोर येतोय. सो आणि लास्ट टाईम माझा स्कोर गट ब ला 60 होता, गट ब पूर्वला, आणि गट क ला माझा स्कोर हा 65
65 पॉईंट काहीतरी असेल, 65.25 होता बहुतेक. सो फायनल आन्सर की. सो यावेळेस मला वाटतं हां, गट क खरं तर थोडंसं मला अवघड होता तो पेपर, पण मार्क्स आले होते आणि गट ब ईझी होता त्यावेळी आणि यावेळेस हा पेपर थोडासा अवघड होता आणि अवघडमुळं तर मार्क्स कमी आलेतच, परंतु माझ्या काही चुकांमुळे पण मार्क्स कमी आलेत. सो म्हणजे असं माझं ॲनालिसिस आहे.